नमस्ते फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आता दिवाळी झाली आणि फराळ खाऊन खाऊन कंटाळा आलेला होता, तर मुलांना मोमोज खायचे होते। तर चला मग आता मोमोज बनवायला सुरुवात करूया। तर पहिले आपण मोमोजची चटणी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण 4 टमाटर घेतलेले आहे आणि इकडे मी थोड्याशाच मिरच्या घेतलेल्या होत्या, कारण मुलांना खायचं होतं म्हणून थोडंसं कमी तिखट बनवणार होती। आणि तर कढई घ्यायची आहे, कढई गॅसवर ठेवायची आहे, त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, 4 टमाटर टाकायचे आहे, लसूणच्या आणि थोडीशी लाल मिरची असं आपण पाण्यामध्ये त्याला उकळून घेणार आहोत। आणि इकडे आपण तोपर्यंत मोमोजचं पीठ तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं भिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण पीठ भिजवून झाकून दिलेलं आहे, तोपर्यंत आपण मोमोजची चटणी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आता हे टमाटर आपले झालेले आहे, तर एका डिशमध्ये आपण ते सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्या टमाटरचे साल काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याला मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून आपल्याला ती प्युरी टाकून द्यायची आहे। थोडा वेळ असंच मिक्स करायचं आहे, जोपर्यंत आपल्याला ते तेल निघत नाही तोपर्यंत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं स्पायसी होण्यासाठी आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मोमोजची चटणी तर होतेच आहे, तर आता आपण मोमोजचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि ढोबळी मिरची घ्यायची आहे, वरती आपण आलं लसूण पेस्ट घेणार आहोत आणि पनीर आपण थोडंसं किसून घेतलेलं होतं, ते पनीर आपल्याला मिक्स करायचं आहे। ब्लॅक पेपर घ्यायचा आहे, थोडीशी लाल पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे मोमोज स्टफिंग तयार झालेली आहे, तर आता आपण मोमोज तयार करायला घेणार आहोत। तर पहिले स्टीम करण्यासाठी आपण गॅसवर पातेलं ठेवणार आहोत, त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपली अशी स्टीलची गाळणी असेल त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि ते गॅसवर ठेवायचं आहे। इकडे आता आपलं पीठ बघू शकता की किती छान झालेलं आहे। तर आता आपण मैद्याचे आपण सारखे गोळे करून घेणार आहोत आणि मोमोज तयार करून घेणार आहोत। आता इकडे आपले सगळे मोमोज तयार करून झालेले आहे आणि आता आपण त्याला स्टीम करायला ठेवणार आहोत। तर 15 मिनिटं स्टीम करायचे आहे आणि आपले मोमोज रेडी होणार आहे। तर मोमोज पहिल्यांदाच घरी बनवलेले आहे, तर कसे झाले कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि हा ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।